सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली। सवाईच्या विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती। कौशिकी यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले। त्यांच्या आगमनाने रसिकांमध्ये उसळलेली चैतन्य आणि उत्साहाची लहर अवर्णनीय होती। रसिकांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून तरुणाई, प्रौढ आणि बुजुर्गांपर्यंत सर्व प्रकारच्या श्रोत्यांचा समावेश होता। कौशिकी यांनी समयोचित अशा पुरिया कल्याण रागात होवन लगी सांझ हा पारंपरिक ख्याल झुमरा तालात सादर केला। पाठोपाठ 3 तालात सुनलिनो मोरी शाम ही बंदिश सादर केली। तसेच तिन्ही सप्तकात लील्या फिरणारा अतिशय मधुर आवाज, प्रसन्न मुद्रेने स्वतः आनंद घेत केलेले सादरीकरण, साथीदारांना वेळोवेळी दिलेली दाद यामुळे त्यांच्या गायनाने अल्पवयीन रसिकांच्या मनाची पकड घेतली। आदिदेव महादेव ही यमन रागातील शिवस्वरूपाचे वर्णन करणारी रचना पहाडी ठुमरी सादर करताना कौशिकी यांचे भावदर्शन उल्लेखनीय होते। अतिशय वेगळ्या भावावस्थेचे वर्णन करणारी हरी ओम तत्सद ही रचना सादर करून कौशिकी यांनी आपल्या गायनाची सांगता केली। त्यांना ओजस अढिया, तन्मय देवचके, उस्ताद मुराद खान, अनुजा क्षीरसागर आणि आलापिनी निसळ यांनी रंगतीत भर घालणारी साथ केली। बड़े बुजुर्ग हैं, उनको बहुत बहुत प्रणाम, उनसे आज्ञा इजाज़त प्रार्थना। और सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव एक ऐसा नाम है Ah